माझा अपमान करण्याचा नाही. बिझी आहेस का? नाही, बोल. मगाशी मी तो दुधाचा ग्लास प्यायचा म्हणून तोंडाजवळ नेला तर तू मला अडवलंस आणि मग स्वतः ते दूध प्यायलास का? जर मी त्यात विष मिसळलं असतं तर ते दूध मी प्यायच्या आधी तुम्हाला अडवलं असतंस प्रिया. तू मला मरू दिलं नसतंस, दिलं असतंस. काय एवढे गैरसमज आहेत तुझे? ती आधीची प्रिया मेली कधीच, जी तुझा जीव वाचवण्यासाठी खरंच विष प्यायला तयार होती. पण आता तेव्हा तुझ्यावर जेवढ्या मनापासून मी प्रेम केलं होतं तेवढ्याच मनापासून मला असं वाटतंय की खरंच तुझ्या ओठाला एकदा विषाचा ग्लास लावावा. नाही, पण ते विष तुला एकाच झटक्यात मरण देईल. पण मला हळूहळू आनंद घेत घेत तुला मरण द्यायचंय आणि ते येईल सत्यजित. आय प्रॉमिस. बोला. देखण्यात आहे. गुड मॉर्निंग. थँक्यू. थँक्यू नाही, तुम्ही मला म्हणायचंय गुड मॉर्निंग. म्हणा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. सकाळी सकाळी फोन केलात आज. हो, सकाळ आहे म्हणून सकाळी फोन केला, म्हणून सकाळचं गुड मॉर्निंग. काय काम होतं दादा? गिव्ह द फोन टू माय गर्लफ्रेंड मोतीवाले बाई ऍज फास्ट ऍज यू कॅन. अहो मग दादा तिच्या फोनवर फोन करा ना, माझ्या फोनवर फोन करून काय उपयोग आहे? जेवढं सांगितलं तेवढं करावं. त्यांना केला होता फोन, त्यांनी उचलला नाही म्हणून तुम्हाला सांगतोय. अहो साक्षात शंकराशी मैत्री असताना नंदीची पाठ खादवायची आम्हाला काय हौस आली काय? त्यांना फोन द्या. अहो दादा झोपली असेल ती. मागच्या वेळेस मी तुम्हाला असं म्हटलं होतं की तुमचे दोन्ही हात सोडून त्याचे तुकडे तुकडे करून त्याची माळ करून तुमच्या गळ्यात घाली. आता ताबडतोब फोन तिला नेऊन द्या, चालत जाऊन त्याने तुमच्या पायाच्या पोटाचे तुकडे तुकडे करून त्याची माळ मी तुमच्या गळ्यात घाली. नियम अटी शर्ते लागू. ऑफर सीमित समय तक और ग्राहक कृपया ध्यान दे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. देते हा दादा, मी फोन देते प्रिया. पल पल दिल के पास. प्रिया प्रिया. ठीक आहे, मुलगी किचन मध्ये असेल. काय? फोन घे ग बाई. तुम पास आए मुझको कट फोन कट. वेट बीट लागलाय का तुला? असं खेचत बिचत कसली घेऊन आले? अक्कल आहे का? हा तुझा फोन ना फेकून दे, माझ्याकडे पुन्हा द्यायचा नाही. हे त्या दादा ओळकरचा राग उगाच माझ्यावर नाही हा काढायचा. हे बावळट,
दादा होळकर बद्दल बोलत नाहीये मी. तुझ्या उत्साहाच्या भरात मला त्याचा फोन आणून दिलास ना, त्याच उत्साहाच्या भरात तू हे विसरलीस की हे सगळं सीसीटीव्ही कॅमेरावर कॅप्चर होत आहे. आपल्या घरात कॅमेराज लागलेत, विसरलीस का? प्रिया, सॉरी यार, माझ्या लक्षातच आलं नाही. तो दादा होळकर इतकं डोकं खात होता ना माझं, हातापायाची बोटं तोडून काही बोलत होता. गडबडीत मी विसरून गेले यार सीसीटीव्हीचं. तर काय होईल? मला तर वाटतंय तुमच्या या लव्ह स्टोरीतनं हकनाक माझा जीव जाणार आहे मधल्या मध्ये. सांभाळ बाई तुझ्या त्या गावठी हिरोला, कळलं का? सांभाळ. थांब. मगाशी किचन मध्ये काय चाललं होतं? किचनमध्ये चहा करायला गेले होते मी. आणि फोन कोणाचा होता? फोन? हा फोन. ते काय झालं ना दादा, ऍक्च्युली प्रियानी मला तिच्यासाठी एक नोकरी शोधायला सांगितली होती, तर म्हणून मग त्यांचाच फोन आला होता, तो मी द्यायला गेले प्रियाला. तोच फोन द्यायला किचन मध्ये गेले होते. मग प्रियाने तो फोन घेतला का नाही? ती तुला घेऊन आत का गेली? प्रिया मला तिच्या रूम मध्ये का घेऊन गेली ना, मी ऍक्च्युली हेच विचारत होते तिला आता, पण काही बोलली नाही ती, सांगितलं नाही काही तिने मला. मला काय वाटतंय दादा, तुम्ही विचारून बघता का तिला? तुम्हाला नक्की सांगेल. बरं दादा, मी चहा घेऊन येऊ का तुमच्यासाठी? नको. मग मी येऊ? येते. हे बघा, ठीक आहे. मिरची, तांबडे बाबाचा प्रसाद, पोपटाला मिरची. जय तांबडे बाबा. संख्ये उघडा. 10 लाख रुपये आहेत ते. आम्ही सांगतो ते काम केलं तर सगळेच्या सगळे पैसे तुमचे, नाही केलं तर सुगंधी अगरबत्ती. गलत जवाब. यातले दररोज रुपये 50,000 कमी होणार, समजलं? कार्य असं आहे, आमचा शूरवीर आशिष, शूरवीर नाहीये तो, आम्ही त्याला म्हणतो, त्याला तेवढंच प्रोत्साहन मिळतं. आशिष शिर्के, त्याला शोधायचं. संख्ये छायाचित्र. कुठं भेटेल हा? संख्ये याच्यातले 1 लाख रुपये लगेच उचला. नाही, जानभोर बरोबर एक लंगडं पोरग फिरताना बघितलं होतं. मायबाप धनी, मी काय म्हणतो, मी जर असं केलं. का नको, कार्य हवं. संख्ये, एक काम करा, यातील 1 लाख रुपये घ्या. कशासाठी? तांबडे बाबांच्या सत्कारणी लावण्यासाठी माझ्याकडून देणगी. जय तांबडे बाबा. संख्ये बघा, याला म्हणतात निष्ठा. आपलं एकलव्य असलं किती वारंवार सिद्ध करतोय तो दररोज आल्यापासून. आणि आम्ही तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असून तुम्हाला गाडीची अक्कल नाही. चिंतन कमी पडतं तुमचं. भजन तुम्हारी चरण में. बास बास, तुमची नोटच चुकीची लागते. तुम्ही बंडल उचला. अहो, कुठल्या बाबाचं गाणं म्हणता कळलं तर पाहिजे. मी तांबडे बाबांचं गाणं म्हणायला सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठले बाबा वापरता मला कळतच नाही. नेत्रा, हे सगळं जरा अति होत चाललंय. असंच चालू राहिलं ना तर युद्धात नुसत्या वापरल्या गेलेल्या सैनिकांसारखं होईल तुझं.
राज्य हरलं काय जिंकलं काय, सैनिकाच्या जीवाला काडीचीही किंमत नसते. आणि या युद्धात तू मेलीस तरी दादाला काहीच फरक पडणार नाही. सत्यजित दादांच्या मनात संशयाची एक ठिणगी आणि नेत्रा घरातून डायरेक्ट रस्त्यावर. हा सगळा ऐशोआराम क्षणार्धात संपेल. तेव्हा त्यांनी लाथ घालून हाकलण्याआधी सांभाळायला पाहिजे. प्रियाच्या जास्ती नादी लागले ना तर भुकेनी मरायची पाळी येईल माझ्या. मलाच काहीतरी करायला पाहिजे. मग आजकाल लय बिझी असतेस. आत्याशी बोलायला येळच नाही तुझ्याकडे. तिची चौकशी करायला बी येत नाही. म्हणलं मग आपणच बोल काय. मग आज तरी येळ आहे का आत्याशी बोलायची इच्छाच नाही. कळतायत टोमणे आत्या, पण मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही. असं कधी होईल का? मग आजकाल त्या नेत्राशी लईच जमायला लागले. नेत्रा? मग बघाव तेव्हा तुम्ही सांगत असता. कधी ती तुझ्या रूम मध्ये नाही तर तू तिच्या रूम मध्ये. असं नेमकं काय चाललेलं असतं का दोघींच? आत्या तू उगाचा एवढं सिरियसली घेणं इतकं काही नाहीये. असं तरी बी तू तुझा समुदाय तिच्या संगच घालवतीस की. अगं तीच येते मला सारखी पिडायला. मग मी काय करणार? आधी ना मी तिला वाटेल तसं बोलायचे, तिचा अपमान करायचे. पण नंतर विचार केला, एकतर मीच या घरात उपरी. मग या घरात जे राहतात त्यांचं मन दुखवून कसं चालेल? असं मग त्यासाठी नेत्रच का? अगं मंजिरीचं मन सांभाळायचं ना. आत्या उगा आपलं काय बी बोलून मला पटल असं वाटतं व्हय तुला? अगं जे दिसतंय त्यापेक्षा काहीतरी नक्की वेगळं आहे. म्हणजे बघ ना, तुला मुलगा बघाया काय येतो, तो तुला नाकारतो काय, हे समज इतक्या सहजासहजी होतंय व्हय? आणि काय ग, या घरची सून होण्याची स्वप्न पाहिली होतीस ना तू? मग त्यावर पाणी सोडणार आहेस व्हय? ते काय नाही, मी सत्यजित संग जाऊन बोलते बघ. नाही नको, तू काहीही बोलू नकोस प्लीज. आणि आत्या तसंही प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी आपल्या मनासारखी होत नसते. काही गोष्टी नियतीवर सोडून द्याव्या लागतात. आणि नियतीने सुद्धा आपल्यासाठी काहीतरी ठरवून ठेवलं असेलच ना. तू नको काळजी करू. हा, सांगितलेलं काम लवकरात लवकर सुरू करा. मला तो आशिष शिर्के पाहिजे म्हणजे पाहिजे. आपली माणसं सगळीकडे पाठवा. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. वेळ पडली तर मिरज, पुण्यापर्यंत पाठवा. तर मला तो पाहिजे म्हणजे पाहिजे. 2 दिवसात नाही, प्रत्येक दिवसाची किंमत 50,000 आहे. मला तो आशिष शिर्के जिता पाहिजे. समजलं? आशिष शिर्के, 10 लाखाची तुझ्या रूपानं मला हंडी लागली रे. तुला मी असा कसा सोडेल?
विहंग, अरे कुठे आहेस तू? अरे तू घराला लॉक करून ऑफिस मध्ये काय करतोय? बायको सोडून गेली ना, गेली तर जाऊ दे, त्यात कशाला एवढं टेन्शन घेतोय? अरे इट्स अ पार्टी टाइम. विहंग, तू मला प्रॉमिस केलं होतंस की नाही? आणि हो, तू तिला बायको वगैरे कधीपासून म्हणायला लागलाय? सोड, मला काही माहित नाही. मी आता सरळ तुझ्या ऑफिसमध्ये येते, मग तिथून आपण दोघे मस्त फिरायला जाऊ. ठीक आहे? बाय सोना, लव्ह यू. काय ग? मंजिरी, त्रास होतोय मला. तुम्ही हा परफ्यूम मारला ना, त्याच्या स्मेलमुळे. अगं पण हा नेहमीचाच परफ्यूम. मंजिरी, जीव देवान धाडला जन्म म्हण आल. चला चला. अगं मंजिरीला उलट्या होतात, जरा बघ नाही. अगं हसतेस काय? अरे हसू नको तर काय करू बाबा, असं कसा रे तू? अरे एवढी काळजी नका करूस. आता पोटूच्या बाईला उलट्या होणार नाहीत तर काय तुला आणि मला होणार वय? हे बघ आजी, हे नेहमीसारखं नाहीये. काय झालं, मी आतमध्ये तिथे परफ्यूम मारला आणि त्या परफ्यूमच्या वासाचा तिला त्रास झालाय. पण तोच परफ्यूम मी रोज मारतो तेव्हा नाही त्रास होत. म्हणजे आज तिला काहीतरी होतंय. आजी अगं जा ना तू. अरे मी इथं राहून सांगते, तिला काय बी होणार नाही बघ. ह्या दिवसात असं होतंय बघ. अगं पण तू एकदा आज जाऊन बघ ना बस बर बाबा, चिडू नकस. जाते म्या, बसती तिला. कठीण आहे या पोराचं खरंच. हो हो, पोचतोय शाळेजवळ. मंजिरी अजून नाही सुटलेली, काळजी करू नकोस तू. ओके, मी आणतोय तिला. मंजिरी,